यात आम्ही उल्हास व आनंद करू। दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू। हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू। किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले। फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस। तेरेझिन व मनवेल गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार एडवर्ड मनवेल गोन्साल्विस। फ्रान्सिस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार लॉरेटा फ्रान्सिस बोर्जिस। मार्कुस मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय। मॅथ्यू बेंजामिन रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी देणार सुजाता मॅथ्यू रॉड्रिक्स। रेमन अंतुनून यांच्या आत्म्यासाठी देणार नेल्सन नुनीस। इजाबेल जुरान कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार लुसी व एडवर्ड कोरिया। आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नुनीस। फादर निकलस व फादर बोनावेंचर यांच्या आत्म्यासाठी देणार परेरा कुटुंबीय। टेसी जुरान बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार प्रमोदिनी भोवील। सिसिलिया रुडाल्फ नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय। डेनिस परेरा व डेमियन्स ग्रेसियस यांच्या आत्म्यासाठी देणार बेरल ग्रेगरी ग्रेसियस। मदलॅन व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय। रोजमेरी पीटर मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार मॅक्सी नुनीस। आई वडील भाऊ व जेरोलिन व आलोमा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय। मनवेल व तेरेझिन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार अनिता विक्टर गोन्साल्विस। आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा डिसोजा। आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार सेलिना मुरे। रोजमरी पीटर मेंडोन्सा याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय। ॲग्नेस व जॉर्ज बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार सेलिना सायमन गलबाऊ। मरिया व इग्नेशियस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार सेलिना सायमन गलबाऊ। मायकल बोर्जिस व फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार सेलिना सायमन गलबाऊ। तेरेजा ग्रेसियस व रोजमरी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार सेलिना सायमन गलबाऊ। हिलरी मेंडोन्सा याच्या आत्म्यासाठी देणार सेलिना सायमन गलबाऊ। क्लेमेंट कॅल्विन व मार्था नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय। मदलॅन व डायगो गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार लोरिन लिरिल गोन्साल्विस। सिसिलिया रुडाल्फ नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार जस्टिना ट्रेवर गोन्साल्विस। सिसिलिया रुडाल्फ नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार अंतोन व जायफिन नुनीस। रेंडॉल्फ शांती व नवीन यांच्या आत्म्यासाठी देणार रॉबर्ट डिसोजा। दफनभूमीतील व डिसोजा कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार रॉबर्ट डिसोजा। वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व मरियामातेचे आभार मानायचा देणार ॲलिस्टन ऑजवर्ल्ड परेरा। मार्कुस मेंडोन्सा याच्या आत्म्यासाठी देणार ॲलिस्टन ऑजवर्ल्ड परेरा। मायकल व अंजेलिन परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार ॲलिस्टर ऑजवर्ल्ड परेरा। सिंथिया नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार क्लेअर व मार्क नुनीस। जेरोलिन हॅरल नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार मॅटिल्डा रुपस पाटील। रेमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार मॅटिल्डा रेमन बोर्जिस। जेरोलिन हॅरल नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार जोविटा एडविन नुनीस। मदलॅन व डायगो गोन्साल्विसच्या आत्म्यासाठी देणार अनिता सायमन नुनीस।
दुमू नुनीस व ॲनी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार अनिता सायमन नुनीस. परमेश्वराचे पवित्र मरीचे आभार मानण्यासाठी देणार मॅकॉय गोन्साल्विस. जेरोलिन हॅरल नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार अर्सेला मेंडोन्सा. नाताल इस्तेप बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार विक्टर इस्तेप बोर्जिस. डॉली जोझफ ग्रेसियस यांच्या आत्म्यासाठी देणार सेलिना ऑस्टिन डिसोजा. मॉनिका जुजू पेद्रू कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार सेलिन ऑस्टिन डिसोजा. वाढदिवसानिमित्त परमेश्वराच्या माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार अंजेला डायगो आल्मेडा. विल्यम मनवेल नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय. मॅग्रेट किनी व वेरोनिका डिसोजा यांच्या आत्म्यासाठी देणार अगस्ता नुनीस. परमेश्वराचे व मर्यामातीचे आभार मानण्यासाठी देणार फर्डिनल रेमन नून. रेमन अंतू नून यांच्या आत्म्यासाठी देणार फर्डिनल रेमन नून. मदल्यान जाव नून यांच्या आत्म्यासाठी देणार फर्डिनल रेमन नून. दफनभूमीतील सर्व मृत आत्म्यासाठी देणार फर्डिनल रेमन नून. परमेश्वराचे व मर्यामातीचे आभार मानण्यासाठी देणार सिमरन व ॲव्हिलॉन परेरा. सेबेस्टिन अंतोनी नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार निर्मला सॅम्युअल व नॅथॅनिल. परमेश्वराचे व फातिमा मातीचे आभार मानण्यासाठी देणार नातालिया व डॉनल्ड पटेल. आई वडील व सासू ससरे यांच्या आत्म्यासाठी देणार नातालिया व डॉनल्ड पटेल. पटेल व मेंडोन्सा कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार नातालिया व डॉनल्ड पटेल. जुली व वॉल्टर मोराईस यांच्या आत्म्यासाठी देणार नातालिया व डॉनल्ड पटेल. सिजिन मनपाउलू बोर्जिस व कुटुंबातील सर्व मृत आत्म्यासाठी देणार नातालिया व डॉनल्ड पटेल. मेरी पॅट्रिक व इनास मेंडोन्सा याच्या आत्म्यासाठी देणार नातालिया व डॉनल्ड पटेल. मायकल रोस व डॉनल्ड पाटील यांच्या आत्म्यासाठी देणार नातालिया व डॉनल्ड पाटील. आजच्या मिसाचे आयोजन आनंदनगर विभागाचे असेल. प्रवेशगीत गीत क्रमांक 247 धन्य ईश्वरा जगतारका. गीत क्रमांक 247. धन्य ईश्वरा जगतारका.
प्रस्तावना. प्रभू भोजनात सहभागी झालेल्या आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आनंद करा, उल्हास करा, कारण देवपुत्राच्या पुनरागमनाचा दिवस अगदी जवळ येत आहे. त्याच्या आगमनाने सर्वत्र हर्षाचे वातावरण असेल. मेघावर आरूढ होऊन आपल्या वैभवास तो परत येणार आहे. म्हणून तुम्ही सन्मार्गाने चाला, प्रभू कृपेस सत्पात्र असे जीवन जगा. स्वैराचार सोडून द्या आणि संपूर्ण वेळ सत्कर्मी लावा. असे केल्याने आपला प्रभू तुम्हावर प्रसन्न होऊन तुमचा चांगला न्याय करेल. त्याच्या सार्वकालिक जीवनात तुम्हाला सहभागी होता येईल. म्हणून ही पवित्र रहस्य साजरी करीत असताना नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्यास आपण निर्धार करूया. आजच्या आपल्या मिसाच्या वैयक्तिक हेतूबरोबर पुढील व्यक्ती वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागूया. केनरॉय मॅल्कम नून, बर्विन ब्रुनो मेंडोन्सा, ब्रायन मिल्टन नोनिस, विक्टर डॉमिनिक मेंडोन्सा, अल्बर्ट रॉक मेंडोन्सा, एंजेला डायगो अल्मेडा, सैंडी सावियो गोन्साल्विस, एलिस्टर ऑसवेल्ड परेरा. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करत आहोत. पहिल्या रविवारी आपण जांभळ्या रंगाची मेणबत्ती लावलेली होती, जी आशेची मेणबत्ती होती. दुसऱ्या रविवारी आपण जांभळी मेणबत्ती लावली होती आणि ती शांतीची मेणबत्ती होती. आज आपण गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत आणि ती आनंद किंवा हर्ष ह्याची प्रतीक आहे. आगमन काळातील तिसरा रविवार हा आनंदाचा आणि हर्षाचा रविवार म्हणून साजरा केला जातो. फिलिपिकरास पत्र 4 अध्याय 4 ते 5 ओवीमध्ये म्हटलेलं आहे, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. हे स्वर्गीय पित्या, तू आमच्या हृदयात आनंद निर्माण करतोस. जेथे दुःख व निराशा आहे त्या ठिकाणी तू आनंदाची बरसात करतोस, कारण तुला आमची काळजी आहे. प्रभू येशूच्या जन्माने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. तारणारा जन्मला म्हणून सर्वांनी आनंदाने गीते गाऊन त्याचे स्वागत केले. आगमनाच्या ह्या तिसऱ्या मेणबत्तीच्या प्रकाशाने आमच्याही हृदयात आनंद पसरू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आता गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित केली जाईल. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. पापे अमुची पदरी
क्षमा मागतो तुझकडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक अमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्वसमर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो. अन आपणाला शाश्वत जीवन तयाकडूनी मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, प्रभू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाची आम्ही मोठ्या उत्कंठेने वाट पाहत आहोत. त्याच्या जन्मदिवशी आमची हृदये आनंदाने भरावीत आणि मोठ्या भक्तिभावाने व उपकार बुद्धीने हा सण साजरा करता यावा म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. परमेश्वर स्वतः येईल आणि आमचा उद्धार करील. यशायाच्या पुस्तकातून घेतलेले पहिले वाचन. अरण्य आणि वृक्षभूमी ही हर्षतील, वाळवंट उल्हासेल आणि कमलाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन ते उत्सव करील. लाबोनाची शोभा त्याला मिळेल. कार्मेल आणि शारोन यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल. ती परमेश्वराचे वैभव, आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील. गलिस्थ दृढ करा, लटपटणारे गुडघे बलकट करा. घाबरणाऱ्या मनाच्या लोकांना म्हणा, धीर धरा, भिवू नका. पहा, तुमचा देव सूड घ्यावयास अनुरूप असे प्रतिफल द्यावयास येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील. तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान मोकळे होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्यांची जीभ गजर करील. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील. ते जय जयकार करीत सियोनात येतील. त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद आणि हर्ष पावतील, दुःख आणि उसासे पल काढतील. प्रभूचा हा शब्द. देवाला धन्यवाद.
संत याकोबाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. आपली अंतःकरणे स्थिर करा आणि प्रभूच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे. अहो बंधुजन हो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असता त्याला पहिला आणि शेवटचा पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा. आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे. बंधूंनो, दोषी ठरू नये म्हणून एकमेकाविषयी कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन आणि त्यांचा धीर याविषयीचा कित्ता घ्या. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमानासाठी उभे असा. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. मत्तई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. इकडे योहान तुरुंगात असताना त्याने ख्रिस्ताच्या कार्याविषयी ऐकून आपल्या शिष्यांकरवी त्याला निरोप पाठवून विचारले, ज्याचे आगमन होणार आहे ते आपणच की आम्ही आणखी कुणाची वाट पाहावी? येशूने त्यांना उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता आहात आणि पाहत आहात ते जाऊन योहानाला सांगा. अंधांना दृष्टी प्राप्त होते, पंगू चालतात, महारोगी शुद्ध होतात, बहिऱ्यांना ऐकू येते, मेलेले जिवंत केले जातात आणि गरिबांना शुभ संदेश ऐकवला जातो. ज्याला माझी अडचण वाटत नाही तो धन्य. योहानाचे जासूत जायला निघाले तेव्हा येशू जमावाला योहानाविषयी विचारू लागला, तुम्ही रानावनात काय पाहायला गेला होता? वाऱ्याच्या झोतावर डोलणारे बोरू काय? नाही तर मग काय पाहायला गेला होता? भरजरी वस्त्र घालणाऱ्या माणसाला पाहायला काय? अहो, तलम वस्त्र धारण करणारे राजवाड्यात असतात. मग कशाला तिकडे गेला होता? एखादा प्रवक्ता पाहायला काय? अर्थात मी म्हणतो, प्रवक्त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे त्याला. पहा, मी आपला जासूद तुझ्या अगोदर पाठवित आहे. पुढे जाऊन तो तुझ्यासाठी मार्ग खुला करील, असे ज्याच्याविषयी धर्मशास्त्रात म्हटले आहे तो हाच. मी तर खरेच सांगतो, स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या सर्वात योहानापेक्षा श्रेष्ठ असा कुणी झाला नाही. मात्र स्वर्गराज्यातला सर्वात कनिष्ठ तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभु येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.
आगमन काळाच्या ह्या तिसऱ्या रविवारी आपण मेसाच्या सुरुवातीला जी मेणबत्ती लावलेली आहे गुलाबी रंगाची, ती मेणबत्ती आपल्याला आनंद किंवा हर्ष, उल्हास ह्याविषयी संदेश देत आहे. आपण ह्या जगामध्ये जीवन जगत असताना वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आनंद होतो ना, विंदाल सरपतेल खाल्ल्यानंतर पण आनंद होतो. प्रत्येकाची टेस्ट असते, ती मिळाली म्हणजे आपल्याला आनंद होत असतो. परंतु आपण कधी विचार केलेला आहे की हा आनंद जो आहे तो किती काळ टिकणारा आहे? फक्त जिभेवर साखर असली म्हणजे गोडवा जाणवतो, नंतर आपण विसरून जातो. आणि तसंच ह्या जगाकडे आपण अधिकाधिक आकर्षित होतो आणि त्या गोष्टी मिळविण्यासाठी आपण काबाड कष्ट, धडपड करत असतो. मग त्याच्यामध्ये पैसा, संपत्ती, मालमत्ता, आपल्याकडे सर्व काही आहे, परंतु आपण आजारी पडलेलो आहोत. अशा वेळेला हे सर्वाचा आपल्याला वापर होऊ शकतो का? पैसा, मालमत्ता, कधीकधी ह्या गोष्टीमध्येच आपल्याला अधिकाधिक आजारपणं आपल्या पदरी पडत असतात आणि मग आपण वेदनेने विव्हाळत असतो. तर अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनींनो, ह्या जगातील ज्या गोष्टी मिळविण्यासाठी आपण सर्व काही धडपड करत असतो, तर हे तात्पुरतं आहे. आता आपण ह्या मंगळवार आणि बुधवारी म्हणजे 16 आणि 17 तारखेला आपण कुंसारं ठेवलेले आहेत. आपण या जगामध्ये जीवन जगत असताना एक माणूस म्हणून आपल्याकडून पाप होत असतं. परंतु आपण जेव्हा जेव्हा पाप करत असतो त्यावेळेला आपल्याला तो क्षणभंगूर असा आनंद असतो, परंतु हा आनंद फार काळ टिकणारा नाही. आपण जेव्हा पाप करतो, आपण एखादा विरुद्ध अन्याय केलेला आहे, गुन्हा केलेला आहे, अशा वेळेस जरी आपण त्यावेळेला आपल्याला बरं वाटतं की हां, मी त्याच्यावर मात केलेली आहे, मी त्याच्यावर विजय मिळविलेला आहे, मी त्याला हरवलेला आहे. आणि ह्याद्वारे आपल्या मनामध्ये जो खरा आनंद असायला हवा तो आहे का? हा आपण प्रश्न स्वतःला ह्या आठवड्यामध्ये विचारूया की हा जो आनंद आहे हा फार काळ टिकणारा नाही. कितीही जरी आपण आपल्या भावाची मालमत्ता घेतली, कितीही आपण दुसऱ्याचा पैसा आपण आपला करून घेतला, तरी तो फार काळ तो आनंद टिकणारा नाही. कारण कुठे कुठे तरी आपल्या अंतःकरणाला ते लागत असतं किंवा आठवण करून देतो की तू दुसऱ्याविरुद्ध पाप केलेला आहेस, दुसऱ्याविरुद्ध अन्याय केलेला आहेस. आणि मग त्यामुळे कधीकधी माणसाला काही आजार देखील आपण स्वतःहून ओढून घेत असतो. तर अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण जी मेणबत्ती लावलेली आहे गुलाबी रंगाची, चांगली थंडी आहे म्हणून ते गुलाबी रंग ना, थंडीमुळे माणसं काही गुलाबी होत असतात, नाही लाल होत असतात. तर जे परदेशात जातात काही काळासाठी, तिथे थंडी चालूच असते, मग ती पण जरा म्हणजे गुलाबी रंग त्यांना मिळत असतो त्यापुरता. तर सांगायचा हेतू असा की ही जी गुलाबी रंगाची मेणबत्ती आहे, ही जरी आपल्याला आनंदाची मेणबत्ती असली तरी पण आनंद हा म्हणजे जो आनंद आहे तो क्षणभंगूर नसावा किंवा मर्यादित नसावा. तर त्याही पलीकडे आपण कधीकधी गायन घेत असतो, उल्हासाने उल्हासाने ईशस्तुती गान करा. तसेच इंग्रजीमध्ये देखील गायन आहे, आपण प्रार्थनेमध्ये मिस्सामध्ये घेत असतो, रिजॉइस इन द लॉर्ड ऑलवेज अँड अगेन आय से रिजॉइस. तर प्रिय बंधू भगिनींनो, हा जो आनंद आहे आणि हे जे उल्हास किंवा हर्ष हे जे शब्द आहेत त्यामध्ये मोठी दरी आहे. आनंद जेव्हा आपण जगाकडील गोष्टीकडे आकर्षित होऊन मिळविण्याचा प्रयत्न करतो, तो आनंद हा थोड्या काळासाठी असतो. परंतु आपण जो आनंद जो आहे, हर्ष किंवा उल्हास, तर हा आनंद आहे
हा जणू काही आपण परमेश्वराच्या सानिध्यात आहोत किंवा परमेश्वराच्या गोष्टी आपण करत आहोत, परमेश्वराच्या गोष्टी मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. तर अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनीनो, ही जी मेणबत्ती आहे ही आपल्याला विशेष करून हर्ष, उल्हास ह्याविषयी आपल्याला संदेश देत आहे. आणि म्हणूनच आजच्या स्तोत्रामध्ये जे काही शब्द आहेत आपण गायन घेतलेलं आहे, परंतु आजचं जे स्तोत्र आहे तिथे म्हटलेलं आहे, तो सदैव सत्यवचनी असतो, तो छळलेल्यांना न्याय देतो, भुकेल्यांना अन्न देतो, प्रभू बंदीवानांना मुक्त करतो. हे जे शब्द आहेत, सत्यवचनी, न्याय, भुकेल्यांना अन्न, बंदीवानांना मुक्त, हे शब्द आहेत. हे जणू काही उल्हास किंवा हर्ष देणारे आहेत. प्रभू आंधळ्यांना दृष्टी देतो, आंधळ्यांना दृष्टी देणं. प्रभू वाळून गेलेल्यांना ताठ उभे करतो. म्हणजे काही लोक आजाराने वगैरे अशक्तपणामुळे वाळून गेलेले आहेत, परंतु परमेश्वरामध्ये अशी शक्ती आहे की तो त्यांना ताठ उभे राहण्यासाठी मदत करतो. प्रभू परक्यांना सांभाळतो. जे परके आहेत, आपले नाहीत, त्यांना तो आसरा देत असतो. अनाथ किंवा विधवा यांची दाद घेतो. अशा तऱ्हेनं आपल्याला माहीत आहे की अनाथ आणि विधवा यांना कमी लेखलं जात असतं, परंतु प्रभू त्यांना त्यांच्याबरोबर असतो, मदत करत असतो. प्रभू सज्जनावर प्रेम करतो, पण दुर्जनांचे बेत फिसकटून टाकतो. जे वाईट विचाराचे आहेत, जे वाईट गोष्टी मनात आणतात, करण्याचा प्रयत्न करतात, अशांना तो फिसकावून टाकतो. प्रभू सर्वदा राज्य करेल, सर्वदा राज्य करेल. सियोना, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करेल. अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनी सुंदर असं स्तोत्र आहे. आणि त्यामध्ये हा जो हर्ष किंवा उल्हास आहे तो दडलेला आहे. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला सांगितलेलं आहे की आपली अंतकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे. आपण उल्हास करायला हवा, आपण हर्षित व्हायला हवं. कारण आपण मेणबत्ती प्रज्वलित करीत असताना फिलिपिकरास पत्र ह्यामधून ऐकलेलं होतं की प्रभू समीप आहे, जवळ आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनीनो, आपण ज्या गोष्टी आपल्याला हर्ष किंवा उल्हासाचा अनुभव देणार आहेत अशा गोष्टी आपण करायला हव्यात. तर हा आनंद किंवा हर्ष, उल्हास जो आपण जे शब्द आपण वापरत आहोत, तर असा जो आनंद आहे तो केवळ आपण प्रभू येशू ख्रिस्त ह्या आता आगमन काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्वी गव्हाणीमध्ये का जन्मला किंवा तो देव असून देखील तो माणूस का झालेला आहे, असे जे प्रश्न आहेत त्यावर आपण मननचिंतन करायला हवं. प्रभू येशू ख्रिस्तानं ह्या जगामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केलेली आहे. बंदीवानांना मुक्त केलेलं आहे, आजारी आहेत किंवा जे वाळून गेलेले आहेत त्याने शक्ती दिली आहे वगैरे. तर प्रभूने ह्या गोष्टी ह्या जगात येऊन का केलेल्या आहेत ह्यावर आपण मननचिंतन करायला हवं. आणि अशा तऱ्हेनं प्रभू येशू ख्रिस्त जरी त्याच्यामध्ये शक्ती होती, सामर्थ्य होतं, तरी देखील तो त्या हेरोदाने जी त्याचा छळ केला, त्याच्या डोक्यात काटेरी मुकुट घातला, त्याच्या अंगावर फटके मारले, त्याला क्रुसावर खेळलं आणि जिवे मारले, तर त्याने हे सर्व का बरं सहन केलेलं आहे ह्यावर देखील आपण मननचिंतन करायला हवं. आणि अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आला होता आणि त्याने आपल्यासारखाच तो जीवन जगलेला आहे, फक्त पाप सोडून. आणि त्याने देवराज्याच्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणूनच आज आपण प्रभू येशू ख्रिस्त समीप आलेला आहे किंवा समीप आहे, आपल्या जवळ आहे, हे शब्द आपल्या अंतकरणात कोरून घेऊया. आणि ज्या देवाच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपला आनंद द्विगुणित करणार आहेत, अशा गोष्टी आपण करायला हव्यात. त्याचबरोबर आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहिलेलं आहे की योहान अग्रदूत म्हणून ह्या जगात आला होता आणि त्याविषयी अनेक संदेश त्यांनी देखील सांगितलेलं होतं. आणि योहानाने
प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे याची घोषणा करत सत्य त्याने जगाला दिलेलं आहे आणि त्या सत्यामुळेच त्याला तुरुंगात टाकलेलं होतं. आणि तुरुंगात असताना त्याने ऐकलेलं होतं की कोणीतरी, आणि त्याला कळलेलं होतं की जो तारणारा आहे, ज्याचा मी संदेश दिलेला आहे किंवा सूचना केलेली आहे, तो आलेला आहे. परंतु खात्री करून घेण्यासाठी त्याने आपल्या जासूसास पाठविले आणि त्याला विचारायला सांगितले की जो येणार होता तो आपणच आहेत की आम्ही कुणाची वाट पाहावी. आणि अशा तऱ्हेनं हा प्रश्न जेव्हा येशूला विचारला जातो त्याच्या जासूसाकडून, तेव्हा प्रभू येशू त्यांना सांगतो की आंधळ्यांना दृष्टी, अंधांना दृष्टी प्राप्त होते, पंगू चालतात, महारोगी शुद्ध होतात, बहिऱ्यांना ऐकू येते, मेलेले जिवंत केले जातात आणि गरिबांना शुभ संदेश ऐकवला जातो. अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनींनो, ह्या देवराजाच्या गोष्टी आहेत. आपण प्रभू समीप असताना किंवा प्रभूच्या आगमनाची तयारी करीत असताना ह्या अधिकाधिक गोष्टी आपल्याकडून व्हाव्यात आणि विशेष करून आपला विश्वास, प्रभू येशूवरील विश्वास हा दृढ व्हावा, मजबूत व्हावा. म्हणजेच त्याची जी शिकवण आहे, त्याच्या ज्या आज्ञा आहेत त्याचं आपण पालन करावं आणि त्याहून परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन जगावे. आणि अशा तऱ्हेनं आपण जो प्रभू येशू ख्रिस्त, जो ख्रिसमसच्या दिवशी आपण त्याचा सण साजरा करणार आहोत, तर हा प्रभू येशू ख्रिस्ताचा सण साजरा करण्यासाठी किंवा त्याचं स्वागत करण्यासाठी आपण आपल्या अंतर्याम किंवा आपले अंतकरणे आपण स्वच्छ करून घेऊया आणि त्याचा आनंद किंवा त्याचा हर्ष हा आपण अनुभवण्यासाठी आपल्याला कृपा मिळू शकते. आमेन. नायसियन श्रद्धा प्रकटन पान क्रमांक 3. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मेरीपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला खुशी दिले. पोंती पिलाताच्या अंदाने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले. तो जलकांत उतरला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जिवंताचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा ह्याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र ह्यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र ह्यांच्या समवेत त्याला भजतात आणि गौरवितात. तो संदेशांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषित ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन ह्याची मी वाट पाहतो. आमेन. विश्वासी लोकांची प्रार्थना. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराच्या कृपेवर आणि करुणेवर पूर्ण विश्वास ठेवून आपण आपल्या विनंत्या सादर करूया. आपले उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक म्हणा. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सन्मार्गावर चालण्यासाठी आपल्याला सतत मार्गदर्शन करणारे आपले पोप साहेब, आपल्या धर्मप्रांताचे मेंढपाळ, सर्व फादर्स आणि सिस्टर्स यांना त्यांच्या सेवाकार्यात नेहमी सफलता मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या स्वार्थ आणि धूर्त हेतू बाजूला ठेवून राजकीय पुढाकाऱ्यांनी नेहमी जनसेवेचा विचार करावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीवर आघात न करता तिचे जतन करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण सर्वांनी वाईट मार्गावर न चालता प्रार्थना, पश्चाताप व परोपकाराने परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझी करुणा अपार आहे. तुझा एकुलता पुत्र परत आमच्या भेटीस येणार म्हणून आमची मने आनंदाने भरली आहेत. तुझ्या पुत्राच्या मध्यस्थीने आम्ही सादर केलेल्या आमच्या विनंत्या तू मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण गीत क्रमांक 143. अर्पण घेऊनी आलो द्वारी. गीत क्रमांक 143. अर्पण घेऊन आलो दारी. हे प्रभू स्वीकारा. हे प्रभू स्वीकारा. अर्पण घेऊन आलो दारी. हे प्रभू स्वीकारा. हे प्रभू तन मन धन वाहतो तव चरणी. दुर्गुण माझे घे तुझ्या पाशी. पाप अंधार देव ज्योती. दुर्गम जळू दे माझ्या मनी. हे प्रभू स्वीकारा. हे प्रभू स्वीकारा. अर्पण घेऊन आलो द्वारी. हे प्रभू स्वीकारा. हे प्रभू स्वीकारा. अर्पण घेऊन आलो द्वारी. हे प्रभू स्वीकारा. हे प्रभू स्वीकारा. हे प्रभू स्वीकारा. बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्तचे कल्याण व्हावे म्हणून हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करा. हे प्रभू, पवित्र रहस्यामध्ये जे कार्य सुरू झालेले होते ते पूर्ण होण्यासाठी आम्ही भक्तिभावाने अर्पण करीत असलेले हे बलिदान अखंडितपणे पुढेच सुरू राहो आणि आमच्या ठाई तुझे तारण कार्य प्रभावीपणे पूर्णत्वात जावो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. देवदेव रास्त आहे. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. कारण आम्हासाठी नम्रता धारण करून येशू मनुष्य झाला आणि तुझी अनादिकालीन योजना त्याने पुरी केली व आमच्या तारणाचा मार्ग मोकळा केला.
आपल्या वैभवाने तो पुन्हा येईल आणि अभिवचन दिलेल्या तारणात आम्हाला सहभागी करील. या आशेने आम्ही त्याच्या आगमनाची वाट पाहत आहोत. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गौरव गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. हे दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. पत्रिकेमध्ये पान क्रमांक 5ब, श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, जेव्हा आम्ही ही भाकर सेवन करतो आणि या प्याल्यातून प्राशन करतो, तेव्हा तो पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो.
हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, जॉन रॉड्रिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धनिकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो हो. आमेन. तारणारीची आज्ञा आणि त्याच्या ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोपरा आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धान्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली सेवित की माझे योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरावी. ख्रिस्त शरीर सेवन गीत, गीत क्रमांक 250. येणारा अमुचा राजा, गीत क्रमांक 250.
भ्यालेल्या लोकांना सांगा, धीर धरा, भिवू नका. आपला परमेश्वर आपले तारण करण्यास येत आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, दयाळू परमेश्वरा, या ख्रिस्त शरीर ग्रहणामुळे आम्हाला आध्यात्मिक शक्ती प्राप्त हो, पापांपासून आमची सुटका हो आणि प्रभू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यास आम्ही पात्र ठरवू. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. सूचनेसाठी खाली बसूया. संडे अनाउन्समेंट. आजच्या मिसाच्या आयोजन व स्वच्छता फातिमा माता आनंदनगर विभागाने केले. त्यांचे मनपूर्वक आभार. पुढच्या रविवारी 21 डिसेंबर 2025 मिसाचे आयोजन व स्वच्छता संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा जांभेरी विभागाचे असेल. शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर इमित्रीवरील मिसाचे आयोजन व स्वच्छता संत गोन्सालो गार्सिया कुंभारवाडा जांभेरी विभागाचे असेल. आपण बॅरल क्रिसमस ट्री हे गरिबाचे नावे पॅकेटात घालून सजवले आहे. आपण एक पॅकेट घेऊन त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी प्रार्थना या आगमन काळात करून क्रिसमससाठी त्यांना उपयुक्त गिफ्ट हॅम्पर बनवावे व आणून त्या झाडाजवळ असलेल्या खिडकीवर ठेवायचे आहे. क्रिसमसच्या दिवशी हे बॅनर ट्री क्रिसमस ट्री म्हणून आपण अनुभवणार आहोत.
या बॅरल ट्रीवर संडे स्कूलची मुले सत्कार्य करून त्या झाडाच्या पानावर लिहून लावणार आहेत. कृपया आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायचे आहे. सेंटर फॉर सोशल ॲक्शनतर्फे कॅम्पेन अगेन्स्ट हंगर अँड डिजीज भुकेले व आजारांसाठी मदत 2025 गरिबांसाठी दान देण्यास आपणास विनंती केली आहे. कॅश डोनेशन तुम्ही बॉक्समध्ये टाकणे ते चर्चच्या अकाउंटमध्ये जमा करून चेक पाठवला जाईल. चेक पेमेंट, ऑनलाईन पेमेंट आणि कॉन्टॅक्ट नंबर नोटीस बोर्डवर किंवा आपल्या व्हॉट्सअपवर डिटेल्स कार्डिनलच्या सर्क्युलरमध्ये आहे. तसेच काही डिटेल्स पाकिटावर देखील आहेत. आज 14 डिसेंबरला क्रिसमस बाजार चर्च कंपाऊंडमध्ये संडे स्कूलची मुले, शिक्षक व पालकातर्फे आयोजित केला आहे. आपण क्रिसमसचे डेकोरेशन मुलाकडून खरेदी करायचे आहे. क्रिसमस जुबली वर्षात कॅरल सिंगिंग 21 डिसेंबरला संडे स्कूलने आयोजित केले आहे. त्याबरोबर चर्चचे तिन्ही कॉयर व पॅरिस काउन्सिल सभासद देखील 2 ते 3 मिनिटाचे कॅरल सादर करतील. प्रथम ख्रिस्त प्रसादाच्या मुलांसाठी फर्स्ट होली कम्युनियन रविवारी दिनांक 25 जानेवारी 2026 सकाळी 9 वाजता मुलांच्या इंग्रजी मिसावर दिले जाईल. पालकांची मीटिंग आज 14 डिसेंबरला सकाळी मुलांच्या इंग्रजी मिसानंतर चर्च हॉलमध्ये असेल. सर्व पालकांची उपस्थिती महत्त्वाची आहे. यंदा 12 गाव परिवारातर्फे स्टार व गोठ्याचे सादरीकरण प्रोजेक्शन असेल. आपली एंट्री व लोकेशन PPC मेंबर्सद्वारे 15 डिसेंबरपर्यंत द्यावयाची आहे व गाव परिवाराद्वारे एक स्ट्रीम क्रिसमस सिबल्स लाईन चर्चला आणायची आहे. पर्यावरण समस्येला अनुसरून आर्थिक बचत, विजेची बचत म्हणून सोलार पॅनल विषयी माहिती प्रशिक्षण कार्यक्रम येत्या गुरुवारी दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या बेथलेम चर्च हॉलमध्ये प्रेरणा सेवा केंद्राने आयोजित केली आहे. जास्तीत जास्त लोकांनी या माहितीचा लाभ घ्यावा. मशरूम प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर येत्या मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी बुधबंगला केशवसृष्टी येथे आयोजित केले आहे. इच्छुकांनी आपली नावे टेनिसन बेलू याच्याकडे नोंदवावी. क्रिसमसच्या सणाच्या निमित्ताने आध्यात्मिक तयारीसाठी कुमसार दिनांक 16 व 17 डिसेंबर मंगळवार व बुधवार संध्याकाळी 4:30 ते 8 वाजेपर्यंत असतील. कुमसारासाठी बाहेरील फादर्स उपलब्ध असतील. आपण या संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. रविवार 7 डिसेंबरचे दान ₹12,549. बुधवार 3 डिसेंबरचे दान 1,590. शुक्रवार 5 डिसेंबरचे दान ₹2,460. संत फ्रान्सिस झेवियर पालखाडी विभागाचे नोवेना व सणाचे दान एकूण ₹43,945. चर्च डोनेशन ₹2,000 देणार रोझी रुपस नुनीस. ₹2,000 देणार जोस्मिन सायमन फर्नांडिस याच्या स्मरणार्थ देणार ॲल्डन व सानिया फर्नांडिस. संडे स्कूल मुलांच्या स्नॅक्ससाठी ₹2,000 देणार ॲलिस्टन ऑज्वल परेरा. संडे स्कूल मुलांच्या स्नॅक्ससाठी ₹1,000 देणार स्टीफन राफायल नुनीस. आपल्या उदारतेबद्दल धन्यवाद.
बंधू भगिनी सूचना ऐकल्याप्रमाणे येत्या मंगळवारी आणि बुधवारी संध्याकाळी 4:30 ते 8 वाजेपर्यंत कुंभार असतील. तसेच बुधवारी आपला जो नवेना असतो तो नवेना आपण अगोदर किंवा नंतर स्वतः वैयक्तिक करायचा आहे. फक्त मिस्सा साजरी केली जाईल कारण कुंभार ऐकण्यासाठी बाहेरून फादर आलेले आहेत. फक्त मिस्साच्या वेळेला ते ब्रेक घेतील. तर कृपया या सूचना लक्षात ठेवा आणि आपण ही जी संधी आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे. तसेच मुलं आपली संडे स्कूलच्या मुलांनी क्रिसमसची तयारी म्हणून क्रिसमसचं डेकोरेशन स्वतः बनवलेलं आहे. ते आपल्या स्टेजजवळ त्या परिसरात उपलब्ध आहे. आपण आपल्या घरामध्ये क्रिसमसचं सजावट करण्यासाठी ते विकत घेऊ शकता आणि त्याचे जे पैसे येतील ते आउटरीच प्रोग्रामसाठी वापरले जातील. उभे राहून आता आपण आशीर्वाद स्वीकारूया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी आपली मान खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. देवाचा पुत्र जगामध्ये येऊन गेला यावर तुमचा विश्वास आहे. त्याच्या पुन्हा येण्याची तुम्ही वाट पाहत आहात. तो येईल तेव्हा पवित्राच्या प्रकाशाने तुमची मने उजळवत व त्याच्या आशीर्वादाने तुमची हृदये भरून जावोत. आमेन. आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर तुमचा विश्वास दृढ, तुमची आशा सुखदायी व तुमची प्रीती सक्रिय ठेवो. आमेन. आपला तारणारा मनुष्य होऊन जगामध्ये राहिला होता याबद्दल तुम्ही आनंदित झाला आहात. आपल्या वैभवाने तो पुन्हा येईल तेव्हा सार्वकालिक जीवन तो तुम्हाला दान करो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्व काळ तुम्हावर राहो. तुमच्या जीवनाने प्रभूचा गौरव करी शांतीने जा. देवाला धन्यवाद. मैताची सूचना. दुःखद निधन स्वर्गवासी आगस्ता हरमन परेरा उत्तनपाली राहणार. मैताची मिसा आज रविवारी 14 तारखेला सकाळी 9:30 वाजता आवर लेडी ऑफ लूड्स चर्च पाली ह्या ठिकाणी होईल. परमेश्वर त्यांच्या आत्म्याची रकाल शांती देवो आणि अनंत तेजाने त्यांना प्रकाशित करो. अंतिम गीत क्रमांक 254 प्रभूच्या स्तवना गाऊया. गीत क्रमांक 254. प्रभूच्या
आज हो साकारले साकारले स्वप्न देवाचे आज हो साकारले साकारले बाळ देवाचे धरती उतरले उतरले बाळ देवाचे धरती उतरले उतरले ग्लोरिया ग्लोरिया युगायुगाच्या अंतरात बीज देवाने जे पेरिले युगायुगाच्या अंतरात बीज देवाने जे पेरिले तीन दरेच्या उरावर नवेच कोंबळे उगवले तीन दरेच्या ओरावर नवेच कोंबळे उगवले अंधाराच्या वाटेवर अंधाराच्या वाटेवर दीपसहस्र उजळले उजळले ग्लोरिया ग्लोरिया स्वप्न देवाचे आज हो साकारले साकारले स्वप्न देवाचे आज हो साकारले साकारले बाळ देवाचे धरती उतरले उतरले बाळ देवाचे धरती उतरले उतरले ग्लोरिया ग्लोरिया अवनीच्या गर्तेतून हात देऊन उतरण्या अवनीच्या गर्तेतून हात देऊन उतरण्या अवनीवरच्या पंख